बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणामध्ये हायकोर्टाने मुंबई पोलिसांना सुनावलेला आहे। गुन्हा दाखल करण्याचे निर्देश असताना सुद्धा गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल विचारलाय। 18 दिवस उलटून सुद्धा अद्याप गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल हायकोर्टाने पोलिसांना विचारला। तर अद्याप कागदपत्र मिळाली नसल्याचा मुंबई गुन्हे शाखेने दावा केला। आज संध्याकाळपर्यंत सीआयडीला कागदपत्र सुपूर्द करा, अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाई केली जाईल असा इशाराही कोर्टाने दिला। आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये झालेल्या दंगलीचा कट हा पूर्व नियोजित असल्याचं उघड झालंय। काठेगल्लीमध्ये 15 एप्रिलला मध्यरात्री आणि 16 एप्रिलला पहाटेच्या सुमारास हिंसाचार उफाळून आला होता। त्यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती। दंगलीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी 1,500 जणांवर गुन्हे दाखल केले होते आणि कारवाई सुरू केली। तर जी माहिती तपासातून समोर आली आहे त्यानुसार टिप्पर गँग टोळीचा म्होरक्या समीर पठाणचा दंगलीमध्ये सहभाग आढळून आलाय। समीर पठाणचा मोठा भाऊ शाकीर पठाण याचाही दंगलीतील संशयितांमध्ये समावेश आहे। तर तेव्हा नेमकं काय घडलेलं होतं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिकमध्ये जी दंगल झालेली होती, मनपाने नोटीस बजावल्यानंतर शाकीर पठाणना याविषयीची जबाबदारी उचलल्याची माहिती समोर येते। 2 एप्रिलच्या बैठकीमध्ये जबाबदारी घेतल्याचं तपासातून उघड झालेलं आहे। तर दंगलीमध्ये आरोपी होतील त्यांच्या जामिनासाठीच्या पैशांची जबाबदारी शाकीर पठाणने घेतली होती अशी माहिती आहे। पैशांसाठी एका व्यापाऱ्याचं अपहरण करत खंडणीही त्याच्याकडून उकळल्याचं कळतंय। तर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शाकीर पठाण मात्र फरार झाला। हे जे रेकॉर्डवरील आरोपी होते यांचा सहभाग नाशिकच्या ज्या 15च्या रात्रीच्या जो इन्सिडेंट होता त्यात नाशिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे। याच्यामध्ये हे जे क्रिमिनल्स होते यांनी काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्येच एक क्राईम केलेला होता आणि तो डिटेक्ट नाशिक पोलिसांनी केलेला होता वेळेस, आणि त्यातली जी खंडणी मागितलेली होती तर त्या खंडणीचे पैशाचा वापर काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी करण्याबाबत यांची चर्चा झाल्या असल्याबाबत आपल्याला तपासात निष्पन्न होत आहे। तर गुन्हेगारी पार्श्वभूमी